पुणे जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं आणि भीषण गारपिटीनं शेतीचे कंबरडे मोडले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून सेंद्रिय पद्धतीनं कलिंगडाचे उत्पादन घेणारे शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. ज्या शेतातून सरासरी 100 टन कलिंगड उत्पादनाची अपेक्षा होती, त्या ठिकाणी आता गारपिटीमुळे केवळ 6 ते 7 टन पीक हाती लागण्याची भीती व्यक्त होत आहे. डोळ्यादेखत सोन्यासारखे आलेले पीक मातीमोल झाल्यानं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सेंद्रिय शेतीसाठी घेतलेली मेहनत आणि केलेला मोठा खर्च वाया गेल्यानं बळीराजा संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून नेल्याची भावना बाधित शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. यंदा जवळजवळ 5 एकर कलिंगड होतं आणि 5 एकर कलिंगडाचे आमचे 5 प्लॉट होते. सर्व माल आम्ही इथं आमच्या शेतावरती बांधावरतीच विक्री करतो. त्याच्यामुळे आम्ही 5 प्लॉट गेले होते अशा टप्प्याटप्प्याने. तर आमची यंदा इच्छा होती की 100 ते 125 टन माल आमच्या शेतामध्ये तयार होईल आणि तो माल आम्ही इथं शेताच्या बांधावरती विक्री करू. 1 एप्रिलला आमचा माल चालू झाला आणि त्याच दिवशी 1 एप्रिलला अवकाळी पाऊस झाला. पाऊस इतका भयंकर पडला की मला आता माझं वय 47-48 आहे. इथून मग असा उन्हाळ्यात एवढा पाऊस कधीच पडला नव्हता. एवढा प्रचंड पाऊस पडला. पाऊस पडला तरी माझी कलिंगडं पावसाची 4 हात करत होती. ती मला सांगत होती की तू काळजी करू नको. परंतु अक्षरशः एक थोड्या वेळाने गारपीट चालू झाली आणि ती गारपीट इतकी भयानक होती की अक्षरशः पत्रे शेतातल्या घराला वरती पत्रे ते पत्रे असे ताडताड वाजत होते. पत्रे उडून जातात का काय ह्याची मला काळजी वाटू लागली आणि क्षणार्धात माझं सर्व पीक जमिनीवरती लोळू लागलं. मी माझ्या स्वप्नांचा ज्या काही इच्छा आकांक्षा मी बांधल्या होत्या, वर्षाचं हे असतं नियोजन असतं, ते सर्व माझं कोलमडलं. कारण हे वर्षाचं नियोजन आमचं महत्त्वाचं पीक आहे. या पिकाच्या उत्पादनातून वर्षभराचं मुलांची शिक्षण असतील, त्यांच्या फी असतील, दुखणं भाणं असेल, शेतातला मेंटेनन्स असेल, खत पाणी असेल, मजुरी असेल, या सर्व गोष्टी अक्षरशः पत्त्याच्या डावाप्रमाणे कोलमडल्या आणि आम्ही सर्व नाराज झालो. तरी माझी शासनाला अशी विनंती राहील की मला शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळेल अशी अपेक्षा शासनाकडे माझी आहे.